नमस्कार मित्रांनो, मी राधिका फराटे. आयएजी भारत प्रस्तुत शेतकरी कट्टावर तुमचं स्वागत आहे. आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलतोय. पिकांमध्ये होणारी फुलगळ थांबवायची कशी. मित्रांनो, एकदा फुलगळती वाढली की त्याचा थेट परिणाम उत्पादनावर दिसतो. म्हणूनच यासाठीचे सोपे पण प्रभावी उपाय आज मी तुम्हाला सांगते. पहिला उपाय आहे मातीची ओल संतुलित ठेवा. फुलधारणेच्या वेळेस जर तुम्ही जास्त पाणी दिलं किंवा कमी पाणी दिलं, दोन्हीही गोष्टी तितक्याच नुकसानकारक ठरतात. म्हणूनच ठिबकनं सातत्यानं हलकं पाणी देत राहा. दुसरा उपाय आहे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढा. बोरॉन, कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम यांचं प्रमाण जरी कमी असेल तरीही फुलगळती वाढते. त्यामुळे 0.2% बोरॉन किंवा कॅल्शियम नायट्रेटची फवारणी फार फायदेशीर ठरते. तिसरा उपाय आहे तापमान बदलापासून संरक्षण. मित्रांनो, तापमान वाढलं की फुलगळतीही वाढते. त्यामुळे शक्यतो संध्याकाळी पाणी द्या आणि शेतात सेंद्रिय मल्च टाका. यामुळे तापमान स्थिर ठेवायला तुम्हाला मदत होईल. चौथा उपाय आहे रासायनिक फवारणीचा अतिवापर टाळा. जर तुम्ही जास्त कीटकनाशकांची फवारणी करत असाल तर त्यामुळेही फुलगळती वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच त्या काळात शक्यतो हलकी आणि गरजेपुरतीच फवारणी करा. पाचवा शेवटचा उपाय कीड आणि रोगांवर तात्काळ नियंत्रण. मावा, थ्रिप्स, फुलकिडी यामुळे तुमची फुलगळती जास्तीत जास्त वाढीला लागते. म्हणूनच लवकर निदान करा आणि त्वरित नियंत्रण करा. हेच सर्वात मोठं पाऊल आहे. असे काही नियम जर तुम्ही पाळले तर तुमची फुलगळती लवकरात लवकर थांबते आणि तुमचं उत्पादनही वाढीला लागतं. हे उपाय नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या आयएजी भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन.